मोकळे का नाना है को यार खुर्ची ना बलाबच नाही इकडे काही इकडे उभं राहून चालतं आतमध्ये बसायचं का काय झालं होतं काय राहणार मला तुमच्याकडे 10 वर्ष झाली मी तुमच्याकडे कधी अशी तक्रार नाही काय नाही आणि त्या दिवशी कामाला मी 9 वाजता गेलो आणि बंगल्यापासली एक खोली होती ती साफ केली पूर्ण आणि साफ केल्यानंतर मग ती मला म्हणले आपल्याला औषध मारायचं औषध मारायचं म्हणलं ठीक आहे म्हणजे औषध मारायचं आहे मग आम्ही औषध मारण्यासाठी मी ती आणि स्टिपी घेऊन गेलो होतो मग आम्ही तिथे स्टिपी घेऊन गेल्यानंतर तिथं मी औषध तयार केलं बॅरलमध्ये एका बादलीत औषध करून बॅरलमध्ये ओतले बॅरलमध्ये ओतल्यानंतर कोणतं गाव आहे ते चौंडेश्वरवाडी खाली भंतीजी पण आलेले आहेत त्यांना पुढची द्यायची पुढची द्यायची चालत झालं मग काय झालं हा मी ते आपले औषध तयार केले ते फळमध्ये औषध ओतले ओतल्यानंतर मालक आमच्याबरोबर होते मग आम्ही मी स्टेबीचे ते पाईप जोडायचं औषध मारायचं घेऊन गेलो गाडीवर मारायसाठी मालक तसं थांबले तर परत मालक घरी गेले आणि घरनं परत माघारी आल्यानंतर मग आम्ही चालू केलं औषध मारायचं पूर्ण औषध मारायचं चालू केलं की मग 2-3 लाईन मारल्या औषध मग पुन्हा 4थ्या लाईनीला मी असं मागं फिरून येताना असं सरळ असं येताना मी काल तिकडे बघितले त्यावेळेला माझी मंडळीवर घरापासून मला दिसली आलं वर चालत आले त्याच्यामुळं मी परत तिला काय बोललो ना ती पण म्हणजे लांब अंतरास मी म्हणलं आज असेल कायसाठी माझं काम चालूच होतं मग तिथनं परत मी सरळ असा खाली आडवा झाल्यानंतर 4-5 झाडं औषध मारलं मी तेवढ्यात मला एकदम बार झालेला आवाज हटकन वाजल्यानंतर आणि तिची पण मला माझ्या घरच्यांचा आवाज आला हाक मारल्यासारखी तेवढ्यानंतर मी ती स्टिवी ती गन जी माझ्या हातात होती ती सगळं मी खाली टाकलं औषधाचा पाईप आणि पळत गेलो तर माझी बघतोय तर बायको माझी रक्ताळ्यात पडलेली बरोबर रक्ताळ्यात पडल्यानंतर मला काही कळलं म्हणल्यानंतर मग तिच्यात ती डोक्यातनं रक्त वाहत होतं मग मी ती साडी घेतली तिथे फाटकी साडी होती साडी धरून मी त्या डोक्याला लावलं असं आणि मांडीवर घेतली त्यावेळेला सचिन देशमुख हा त्यापाशी पिस्तूल होता तिथंच होता बंदूक गोळीच मारली हां आणि त्यावेळेला मी त्याला म्हणलं आणि की बाया तुम्ही असं का केलं
एवढं म्हटलं की ती लगेच परत गायब झाला. त्याच्यावर पुढचं काहीच नाही. त्याला अटक केलंय ना आता. हो अटक केली. 10 वर्ष तुम्ही ते तिथे बटाईने हा, केलं होतं बटन नाही आपण मजुरीचं आठवड्याला सालगडी म्हणून. हा सालगडी म्हणून मी त्यांची FIR कॉपी आहे तुमच्या? नाही माझ्याकडे नाही तुम्ही माझ्याकडे असेल गेली का नाही? पोलीस सहकार्य करते हो हो काय लेकरं किती पण ते दोघं मला एक मुलगी एक आहे. माझी बहीण आहे ती मध्ये तिचं त्या बाळाला मातीला सुद्धा नाही, माझ्या बाळाला आईच्या थंडीला सुद्धा नाही अजून तिचं बाळ. 20 वर्षाचं बाळ काय तिचं, 20 वर्षाचं पोरगा जन्मामध्ये अजून त्यांच्या काहीतरी ते पोरीचे ते फोटो कुठे व्हायरल केले त्याच्यामुळे ते त्याची काय झालं त्यांच्यात लॉजिकल नाही. त्याला बघा 15 दिवस होते ते म्हणजे उद्या त्याला तारीख दिलेली आहे कोर्टाने. उद्या सकाळी ते कोर्टाला फोटो आहे काल कोणाला जायचं आहे की एक फोटो दिले की मोबाईल बाया माझ्या बहिणीचा संसार होत झाला, माझ्या चिमणीचं घरट बोललंय, माझ्या बाईला न्याय द्या, हे सगळं भाव आहेत म्हणून माझ्या बहिणीच्या माग उभा राहायला पाहिजे, माझ्या बाईला न्याय द्या, मला काय नको आम्हाला त्याला शिक्षा पाहिजे, माझ्या बहिणीला तडपडून मारलंय तसं त्याला बी तसं शिक्षा पाहिजे. माझ्या भावानं तुम्हाला मी माझ्या बहिणीसारखी बहीण असेल, माझ्या बहिणीला न्याय द्या, माझ्या बहिणीच्या मागे उभा राहावा, तिचा भावासारखं तेवढ्यासाठी आलो होतो आम्ही. काय दादा माझ्या बहिणीला न्याय द्या दादा, तुमची बहीणच आहे म्हणून समजा, तेवढ्यासाठी एवढ्या लांबून आलो नाही रामराम. माझी बहीण दिसना, माझ्या भावानं माझ्या बहिणीला न्याय द्या, तुमचीच बहीण आहे म्हणा पाटाची, माझं भाव आहे तुझी सगळं, माझ्या बहिणीला न्याय द्यावं, घाबरू नका. माझी बाळ उघड्या पडले ती, संसार उद्ध्वस्त झाला माझ्या आईचा, घरट माझी वाघीण कशी दिसते भैया, माझे भाव माझी बाई कशी दिसते, रडू नका ताई. त्याला न्याय द्या, हात पडायची आहे बाई माझी, माझं 40 गज झालंय, कधी माझी हिरोईन दिसते, 35 वर्षाची आहे माझी ती, 35 वर्षाचं माझं उद्ध्वस्त झालं, बघा भावानं तुमची बहीण बघा कशी दिसते, 35 वर्षाची बाई माझी, लहान वयात लग्न झालं, बाळ बी लवकर झाली, संसार बी लवकर उद्ध्वस्त माझ्या बाईचा झाला, भावानं माझ्या बहिणीला न्याय द्या, भावानं पाठिंबा द्या माझ्या बाळाला, माझ्या चिमणीचं घरट मोडलंय त्या लोकांनी, घरट आता जळायला येणं झालंय, माझ्या मेवण्याचा एक पंख मोडलाय, एका पंखाला माझा मेवणा कसा उडायचा, माझी चिमणी तर उडूनच गेली, बाकीची पाखरं खाली ठेवली, माझी बाय, माझ्या बायला न्याय द्या बरं का भावानं, एवढ्यासाठी आलो ना, एवढ्या लांबून तेवढ्यासाठी आलो होतो. एवढं नका. माझ्या बायला न्याय पाहिजे. कोण तपास अधिकाऱ्याचा काही नंबर नाही? माझ्या आईचा जीव तरपाडून गेला ना तर त्याचा तरपाडून जीव घालावा, फक्त न्याय द्या माझ्या आईला, मला बाकीचं काय नाही माहिती, फक्त न्याय पाहिजे मला माझ्या आईचा, त्याने जीव घेतलाय ना ते माझ्या एकटाच आहे आईचा त्याच्यात तरपाडून, आरोपी. सगळ्याचा जीव घ्या तुम्ही. हातून बाळ तिचं बघायला नाही तोंड त्या बाळाला, ती बाळ स्वतःच्या पोटच्या लेकराला 20 वर्षाचं बाळ आहे, बाळ काय तिचं बाळ, केलं माझ्या आईचा जीव होता त्या लेकरावर, त्या लेकराशिवाय एकमेक घास सोडून खात नव्हती, कुठनं पोरगं आलं तर मम्मीला आल्याशिवाय जेवत नव्हतं, आई रानात गेली तर मम्मी घरी ये, मी जेवायचं थांबले तुझ्यासाठी, आता कायमची सोडून गेली, तिची कोण वाट बघायचं, माझी पाखरं वनवाशी झाली ती, एवढ्या लहान वयात पाखरं
पोरांचं वनवास झालंय, माझ्या बाईचं वाटोळं झालंय, लय वनवास झालंय. कधी कुणाच्या जीव नशिबाला द्यावा असली येळी देऊ नको. माझ्या घराला आली तशी, माझ्या बाईच्या घराला आली तशी, कुणाच्या घरावर येळी देऊ नको, कुणाच्या संसार उद्ध्वस्त होऊ देऊ नको देवा. माझ्या बाईचा संसार, पडून जीव गेलाय तिचा. बाईचा संसार. नाही मी काय, मला काय सुचत नव्हतं. ती रक्ताचं पाठ बघूनच मला काय सुचत जेवढं जेवढं माझा भाव असतील ती ठामपणे उभं राहतील माझ्या बहिणीच्या माग. माझ्या बहिणीला न्याय द्या. विजयसाठी मला न्याय पाहिजे. वय 40 असेल. 35 वयाचे. वयाचं बी बाळ नव्हतं. 2 मुली आणि 1 मुलगा आहे. नाही एक मुलगा नाही एकच मुलगा. तिकडे आमदार वगैरे कोण आहे? आमदार उत्तम जानकर आहे. उत्तम जानकर. चालता का तो इकडे? नाही ना. आणि खासदार तो हा दिसतोय. धैर्यशील मोहिते पाटील. आमदार एक मधनं झाला आमदार. मुलाचं शिक्षण किती झालं? नाही झाली. मुलीचं मुलगी पण आता आरोपी पोलीस काय म्हणले तुम्हाला? अरे पोलीस नाही, पोलीस काय त्यांनी अटक केलेली आहे त्याला. एवढं सांगितलं. अटक केलेली त्याला. ती FIR कॉपी मला फोन दे. आता जी तुमच्याकडे आहे का? कुठे आहे ती? फिर्यादी जबाब आहे माझ्याकडे. असं आहे का? आहे ना? जबाब आहे फिर्यादी. हो. पंचनामा आहे ते व्यवस्थित केला ना ते? त्याच्यावर ते कलम वगैरे नाही आहेत, फक्त फिर्यादीचा जबाब असल्यामुळे त्यांचा नंबर घेतला मी. ठीक आहे. 302 अॅट्रॉसिटी लावली. कलमच नाही. लावले का? ए बाबा, बया. अॅट्रॉसिटीज लावलीत ना? हो. 10 वर्ष तुम्ही हे केलं कसं? त्याला बघ वैऱ्याला हे केलं पुन्हा ठाम. 10 वर्ष काय नाही, अचानकच घात केला. 8 दिवसात पोराचं आज उद्या पोरगं यायचं तर आई जाग्याला मग. इथून ते गाव लांब आहे का? नाही की 7 किलोमीटर ते 7-8 किलोमीटर. किती एकर जमीन होती? हे जमीन तर मस्त 40 एकर आहे. मोठा बागादार आहे पण त्यांनी गरीबाचं घर उद्ध्वस्त केलं. काय करायचं त्याला? ती झाला मग रिकामा, पण माझ्या आईचा जीव गेला ना. हा, त्याला जमीन भरपूर आहे. टणोमध्ये पण आहे. हां टनमध्ये पण आहे. ठीक मला पाठव. व्हॉट्सअप नंबर आहे. आत्ताचा जो फोटो दाखवला ना ताईने तो एक पाठव. हां, ते पाठव. आणि FIR नंबर लगेच पाठवून द्या. फोटो पाठवतो. येता तुमच्या इथे? तुझे योगी इथंच घेता. त्या दीदीला इकडे बसवतो. तू बरा होईल का त्यांना? सगळेच येतील. बरं हो. तिथे तो पण उठ. तुम्ही इकडून का? हां. तुम्ही इकडून ये बैठा. बापरे, इथं मामाचा इथे ये बा. कोणती मुलगी? आणि ही? ते पण मुलगी द्या माझी. माझ्या मेवणीच्या धाकटे मेवणीच्या पण आम्हा दोघाला पप्पा मम्मी पप्पा मम्मी बोलती. माझी पोरगी यांना बाजू उजेड. बाबा
तुमचं मागं भैया आज तुम्ही पीडित कुटुंबाला भेट देण्यासाठी आलात. पूर्ण पीडित कुटुंबाची माहिती घेतली. काय प्रकरण आहे नेमकं सांगाल का तुम्ही? सचिन देशमुख या जमीनवाल्या मालकाकडे ते 10 वर्ष सालगडी म्हणून काम करायचे. 10 वर्ष त्याच्या शेतीत ते राबले आणि कधी काही वाटलं नाही, परंतु या नराधमाने अचानक त्यांना बंदुकीची गोळी झाडून ठार केलेलं आहे. आणि एवढं प्रकरण गंभीर आहे महाराष्ट्राच्या पटलावरती की मानवतेला काळिंबा फासणारी घटना घडली. हे कुटुंब अनुसूचित जातीतलं आहे, ते भूमिहीन आहे, मजूर आहे आणि भूमिहीन मजूर असल्यामुळे इथल्या जमीनदाराच्या शेतात मजुरी केल्याशिवाय त्या कुटुंबाला पर्याय नाही. म्हणून 10 वर्ष उषाताई साठे आणि त्यांचे मिस्टर विजय साठे हे दोघंही तिथं मजुरीचं काम करतात आणि त्या ठिकाणी प्रामाणिकपणे काम करत असताना अचानक असं काय घडलंय की त्या सचिन देशमुखने आमच्या भगिनीचा जीव घेतला. तिला एक गोळी झाडून मारलंय म्हणजे या महाराष्ट्रातली किती मोठी घटना आहे. पण आज या राज्यात त्या घटनेबद्दल कुणालाही माहिती नाही, कोणत्याही मीडियात चर्चा नाही. मी आता हे कोणत्या तालुक्यात आहे, माळशिरस तालुक्यातलं हे प्रकरण. इथं मी आता रात्रीच्या 11 वाजता आलोय, या कुटुंबाला शोधत आलोय. किती भयान परिस्थिती आहे. त्या बिचारीच्या पाठीमाग एक लेक आहे, एक मुलगा आहे, हे कुटुंब आहे. राबली. 35 वर्षाची आमची बहीण होती, ती मातंग समाजाची आहे, अनुसूचित जातीची आहे. हा नराधम सवर्ण आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे गरीब कुटुंब आहे. त्यांच्या त्या निरागस लेकीला गोळी झाडून मारलंय. कुठेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस या राज्यामध्ये मातंग समाजाचं, दलिताचं कशा प्रकारे तुम्ही अस्तित्व संपवताय? याला भीती का वाटली नाही आणि कसं काय मारलंय? आणि त्याच्यामुळे ही घटना एवढी गंभीर आहे की महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे. जर मजुरांना बंदुकीने मारलं जात असेल, ठार केलं जात असेल, त्यांचे ते मिस्टर काम करतात आणि त्यांना अचानक आवाज येतो, पळत जात आहेत, तर बायको रक्ताच्या थारोळ्यात पडली आणि तो बिनधास्तपणे ही बंदूक आणतो कुठून? एवढी मोठी घटना घडून या मतदारसंघाचा खासदार यांना बोलला नाही, आणखी आमदार बोलला नाही. या राखीव मतदारसंघ आहे. उत्तम जानकर म्हणून आमदार आहेत. का दलितांचे मुद्दे अधिवेशनात नाहीत घेत का कुणी? अधिवेशन एकीकडे चालू आहे, बाकी मुद्द्यावर चर्चा ऐकतोय. पण या दलित लेकीची, उषाताई साठेची निर्घृणपणे हत्या झाली. तिच्या न्यायासाठी कुणी आवाज उठवणार नाही. हे गंभीर आहे आणि म्हणून याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचं कलम लागलंय, 302चं कलम लागलंय. मी मागणी करतोय राज्य सरकारला, अतिशय क्रूरपणे आमच्या उषाताईला संपवलेलं आहे. आज हे सगळं कुटुंब उघड्यावर पडलंय. या कुटुंबातली प्रमुख म्हणून ती जबाबदारी घ्यायची. आज हे कुटुंब पूर्ण उद्ध्वस्त झालंय. भूमिहीन कुटुंब आहे. सगळा जगण्याचा आधार या कुटुंबाचा हिरावून घेतलेला आहे. आणि म्हणून तात्काळ गृहमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेतली पाहिजे आणि यातला जो आरोपी आहे त्या आरोपींनी पूर्णपणे, हे गरीब आहेत, हे मजूर आहेत, हे दलित आहेत, यांना आम्ही मारून टाकलं तरी आमचं काही करू शकत नाही, या मानसिकतेतून त्यांनी मारलेलं आहे. त्याच्याकडे 40, 50, 100 एकर जमीन आहे आणि त्या बळावरती जातीची माज आणि मस्ती, आणि त्या ठिकाणी यांना मारलं तरी हे काय करणार नाहीत. या सगळ्या जातीय मानसिकतेतून हे क्रूर हत्याकांड या नराधम सचिन देशमुखने घडून आणलेलं आहे. म्हणून आमची मागणी आहे, ज्या पद्धतीने नसरापूरला 50 दिवसाच्या आत झालेल्या घटनेत आरोपीला फाशी झाली, फाशीची शिक्षा झाली, त्याच धर्तीवर उषाताई साठेचा हत्याकांड करणाऱ्या या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही मी या ठिकाणी मागणी करतोय.
या कुटुंबातल्या सदस्याला सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून एका सदस्याला शासकीय नोकरी आणि त्या ठिकाणी 50 लाखाची मदत सरकारने तात्काळ केली पाहिजे. आज मातंग समाज म्हणून आम्हाला जर गोळ्या झाडल्या जात असतील तर आमचं जगणं या राज्यात कोणत्या स्तरावरती आहे? अनुसूचित जातीचा कोणताच घटक इथं सुरक्षित नाहीये, लक्षात ठेवा. आज या एका कोपऱ्यात राहणारं, गाव कुसात राहणारं हे कुटुंब न्याय करत इथं बसलंय तर त्याला कुणी भेटायला येत नाही. किती दुर्दैव आहे. मी या ठिकाणी त्यांचा शोध घेत मला यावं लागलंय. मीडियात सुद्धा आमच्या बातम्या नाहीत, कुठंच आमचा या ठिकाणी आवाज नाही. याच्यापेक्षा ही गंभीर बाब असू शकत नाही. आणि म्हणून आरोपीला फाशी व्हावी. त्याची सगळी संपत्ती काय, त्याच्याकडे 40-50 एकर काय असेल, ती सगळी संपत्ती सरकारने जप्त केली पाहिजे. आमच्या उषाताईचा काय गुन्हा आहे? त्याच्या इतर 7-10 वर्ष हे कुटुंब राबलंय. तिचा गुन्हाच काही नाही. तिला या नराधामाने गोळी झाडली आणि तिथं ठार केलं. एका महिलेला जर या महाराष्ट्रात गोळी मारली जात असेल आणि निर्गुणपणे हत्याकांड या दलित लेकीचं होत असेल तर या राज्यात दलित असुरक्षित आहे, हीच या ठिकाणी भावना मी व्यक्त करतोय. अतिशय क्रूरपणे आमच्या ताईला संपवलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांचा मुलगा सुद्धा, ते बरंचसं दुःख आहे. आता मी शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. परंतु आता कुटुंब प्रमुख म्हणून त्यांना या सगळ्याची जबाबदारी घ्यायची म्हणून ते संयमाने अगदी या ठिकाणी हे करतायत. म्हणून 10 वर्ष तिथं काम केलं आणि त्यात आमच्या लेकीला त्या नराधामाने संपवलंय. आरोपीला फाशी झाली पाहिजे. यासाठी उषाताई साठेला न्याय देण्यासाठी मी राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. या सगळ्या जातीवाद्यांना सरकारला सांगतोय की तुम्ही अनुसूचित जातीच्या पाठीशी, मातंग समाजाच्या पाठीशी इथं कुणीच नाही असं समजू नका. मी शेवटपर्यंत त्या कुटुंबाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. माझ्या बहिणीला साथ द्या, माझ्या बहिणीला न्याय द्या. सरकार कुठं आहे तुम्ही? तुम्हाला कोणी बहिणी लेखीन नाहीत का? तुमची जर एखाद्या बहिणीला काय झालं, भाव कशासाठी असतो? तिचा साथ द्यायला असतो. तसं माझ्या बहिणीला भावाहून साथ द्यायला या, एवढी आमची विनंती आहे. एका बाजूला सरकार लाडक्या बहिणीच्या गोवा करून सर्वत्र लाडक्या बहिणी चर्चा करते. आज लाडक्या बहिणीचाच खून करण्याची वेळ सरकारवर आली असं वाटतंय. अहो, दलित आमच्या कुणाच्याच बहिणी नाही. तो आम्ही एवढे नाकारलेलो आहेत की दलित यांच्या बहिणी नाहीयेत. दलित जर बहिणी असत्या तर अधिवेशनात मुद्दा नसता का? त्याची धिंड निघली नसती का? त्या आरोपीच्या नाडग्या फोडल्या नसत्या का पोलिसांनी? आजही त्याला वाटतं पैशाच्या बळावर मी बाहेर येईल. म्हणजे दलितांच्या लेकीला गोळ्या झाडून मारलं तरी त्याला वाटतं की मी पैशाच्या बळावर बाहेर येईल. दिसला तुम्हाला त्याचं धिंड काढलेली पोलिसांनी? दिसला तो आरोपी? या महाराष्ट्रात दलिताच्या लेकीची दयामाया कुणालाच येत नाही. परवा दिवशी चिखलीला जाऊन आलो. बौद्ध समाजाची एक उषाताईच्या वयाची दुसरी उषाताई आहे, तिचं नाव सुद्धा उषाताईच आहे. दोन्ही हात मोडलेत आणि तिच्या गुप्तांगावरती हल्ला केलाय. हे कोणतं रॅकेट आहे महाराष्ट्रात? महिलांना संपवणारं कोणतं रॅकेट आहे? हे सगळे नाटक आहेत. लाडकी बहीण यांना मतासाठी लागते आणि दलिताची लेख तर यांची कुणीच नसते. म्हणून आम्हाला न्याय नाही. खैरलांजीचे 25 वर्ष गेले, सुरेखाला न्याय नाही. आता उषाताईसाठी आम्हाला संघर्ष करावा लागतोय. त्याच्यामुळे त्या आरोपीची संपत्ती जप्त करा आणि जर नाटकं केले, न्याय जर दिला नाही तर आम्हाला पॅन्थर स्टाईल भूमिका घ्यावा लागेल. हा इशारा सुद्धा सरकारला देतोय. त्यांना काय सांगाल, काय घडलं होतं नेमकं? मला काय माहित नव्हतं. माझं गाव आहे पंढरपूर तवशी. मला अचानक फोन आला माझ्या बारक्या बहिणीचा, आपल्या आजीला कोणी तुने मारलंय. मला सुचलं काय. माझ्या नवऱ्याला पटकन चला म्हणलं. माझी लेकरं घेतली, मी पटकन आली तशी दवाखान्यात गेली. माझ्या बाईला दवाखान्यात टाकली होती. माझी बाई पूर्ण संपलेलीच होती. मी पळत गेली, माझ्या बाईला बघितलं. माझ्या बाईला लय लागलेलं होतं. माझ्या बाईच्या इथनं गोळी अशी गेलेली आहे. बाईनं माझ्या हात आडवा लावलेला होता जीव वाचवायसाठी. इथनं गोळी माझ्या बाईच्या ह्याच्यात
गेलेली होती. मी पूर्ण माझ्या आईला बघितली, माझी काळजाला बघितलं, माझी मोठी बहीण होती, माझी बाय, माझी चिमणी. दिदे तुला कधी कळलं आणि काय सांगू इच्छित नाही द्या माझ्या बाईला. पंढरपूर माझं म्हणजे पेंढापूर आहे माझं माहेर. असं ज्यावेळेस माझ्या पप्पाने फोन केला की बाळा ये, मम्मी गप्प पडली, त्यावेळेस मी एक क्षणात लगेच इथे आली. त्यावेळेस मला काही माहिती नाही, मला जावलं पण नाही. ज्यावेळेस संपली मम्मी माझी, त्यावेळेसच मला कळलं की संपली मम्मी म्हणून. माझ्या मम्मीला एवढीच विनंती आहे की महाराष्ट्राला की माझ्या मम्मीला न्याय द्या, मला काही नको, त्या आरोपीला फाशीची शिक्षा द्या आणि माझ्या आईला, भावाला आणि माझ्या सगळ्या कुटुंबाला न्याय द्या. मी एवढीच इच्छा करते तुमच्याकडं, माझी काय सुद्धा हे नाही, फक्त की माझ्या आईला नुसती सही द्या, न्याय द्या, फक्त न्याय द्या. काय झालं होतं नेमकं सांगता येईल का थोडं बाबा? मला काही सुद्धा माहिती नाही, फक्त पप्पानी मला सांगितलं. काय झालं होतं प्रकरण थोडं सांगता येईल? नेहमीप्रमाणे मी कामाला जात असतो 9 वाजता. 9 वाजता कामाला गेल्यानंतर बंगल्यापाशी मी गेलो आणि बंगल्यापाशी एक रूम होती, ती रूम मला घेऊस तर ती रूम मी साफ करत होतो. मी ती रूम साफ करून झाली 9 वाजता, 9 साडेनऊला झाली. तिथनं मग मी मला म्हणले औषध मारायचं आहे. मालक म्हणजे आरोपीच. मग ती सचिन देशमुख म्हणले की बाबा औषध मारायचं आहे. ठीक आहे म्हणलं. मग मी ती STB औषध घेऊन तिथे गेलो भागापाशी STB ठेवले, STBचा पाईप बसवला, नंतर पुन्हा औषध घेतले, औषध कालवली, केपाडमध्ये ती सगळी वतली. मग ते टाईम वतल्यानंतर ती पाईप हाताळल्यानंतर पुढं जाऊन मी ती STBची घन बसवली पुढं औषध मारण्यासाठी. त्यावेळेला मालक ततच होते. मी एक लाईन मारून येऊस तरी मालक ततच होते. परत मी दुसरी लाईन घेऊन येईल, त्यावेळेला काय मालक तिथे नव्हती, घरी गेलो. तिसऱ्या लाईनीला त्यावेळेला मला घेऊन आंब्याखाली ती लिंबाखाली बसली होती. बसल्यानंतर मी 4थ्या लाईनीनं पुन्हा मुरडांनी खाली मारत जाताना माझी एकदम नजर खाली गेली माझ्या घराकडे. माझ्या मंडळीचं पुढं चालत येत होती. मी त्याला पाहिलं, तिने मला बघितलं आणि मी परत म्हटलं काहीतरी काम असेल म्हणून मी आपलं हे केलं. मी आपलं सरळ पुढे गेलो औषध मारत. त्याच्यानंतर मला एक 4-5 झाडं मी औषध मारलं की एकदम मला फटकीन आवाज आला, एकदम बार झाल्यासारखा आवाज आल्यानंतर मंडळीचा पण मला आवाज आला, हाक मारल्यासारखा. मग मी काय केलं, हातातली गन, ती STB ही सगळंच खाली औषधाचं टाकला पाईप आणि डाळिंबीच्या बागातनं बाहेर पळालं. बाहेर पळाल्यानंतर मला पूर्ण माझी मंडळी रक्त थरोळ्यात पडलेली होती. मग मी तिच्या आवरायसाठी काय करू म्हणून हात असा लावला. मग तिथे एक साडी होती, ती साडीने तिचं डोकं धरले. मग तिला मांडवी घेतली. तिथं सचिन देशमुखही होते आणि त्यांच्या हातात पिस्तूल होती आणि ती पिस्तूल त्यांच्या हातात असताना तरी मी म्हटलं भैया तुम्ही असं का केलं. एवढं म्हणल्यानंतर सचिन देशमुख तिथनं फरार झाले. तुमच्या मंडळीला मारल्याच्या नंतर पिस्टल हातामध्ये आरोपीच्या होतं का? होतं. याच्या अगोदर कधी चर्चा होती का त्यांच्याकडे पिस्टल आहे किंवा नाही? नाही तुम्हाला कशी ऐकण्यात वगैरे होतं का? नाही, त्यांच्याकडे म्हणजे होते. हां, कसं लिगली आहे की काय सांगता हे येईल? काय आपल्याला माहिती नाही. त्यांना माहिती नाही. पण एक लक्षात घ्या, या भागामध्ये मी पोलीस अधीक्षकांना सांगतोय, या सगळ्या कोम्बिंग करायचं, हे विदाऊट लायसन का वापरतायत, हे शस्त्र आलं कुठून, एवढं सहज कसं काय उपलब्ध झालं, या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे. या अशा बंदुकी इथं या माळशिरस भागात मिळतात कशा? त्याच्यामुळं हा जो काही सचिन देशमुख एकट्याने गोळी मारली इथपर्यंत मर्यादित प्रकरण नाही. त्याच्यामध्ये कट झालेला आहे का, त्याच्या कटात कुणी कुटुंबातलं सामील आहे का, या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. आणि त्याच्यासाठी SIT मार्फत सुद्धा चौकशी झाली पाहिजे, CBI मार्फत चौकशी झाली पाहिजे आणि आरोपीला फाशी झाली पाहिजे. हीच या कुटुंबाची आणि आमच्या संघटनेची मागणी राहणार आहे. मी सांत्वन करायला आलोय, भेटलोय, वस्तुस्थिती घेतली आणि आता राज्यभर आंदोलन छेडणार. याच्या अगोदर पण एका महिलेची छेडछाड केली होती अशा प्रकारचं काही पेपरमध्ये छापून आलं, तर ते काय सत्य आहे का त्याच व्यक्तीकडून? आरोपींकडनं एका महिलेची छेडछाड झाली होती असं असं पेपरला आलं होतं एका? काय खरं आहे का ते? नाही, ते काय आपल्याला ते पीडित आहेत, त्यांना याच्यातलं ठीक आहे, ओके. त्यांना काय माहित असतं? चला मग, हा?
काळजी घ्या. हो का? बरं का भावानो, माझ्या हो, बहिणीच्या टेन्शन मागं घेऊ उभा राहा. हो माझ्या बहिणीच्या मागं उभा राहा भावानो. काळजी घ्या. माझ्या बहिणीच्या मागं उभा राहा. टेन्शन घ्यायचं नाही. माझ्या बाईला न्याय द्या. नाही सोबत हा? माझी पात्र वनवासी झाली. मला ते पाठवलं का? हा. रोड नका हा? भैया. हो तेवढ्यासाठी आलो मी. हो तुमची बहीण आहे म्हणून समजा. तुम्ही एकटा नाहीये, तुम्हाला एकटं सोडणार नाही, आम्ही सगळे पाठीशी आहोत. आमच्या तोंडाचं पाणी आटलं. त्याला फाशीशिवाय सुट्टी देणार नाही. माझी पाहिजे. हो. माझ्या बाईला न्याय द्या. रोड नका. हा? काळजी चला हा काळजी घेता. हो बा माझा नंबर ठेव बरं का, काही असं मला फोन कर. हा पोलिसांना बोलायचंय, मी तसं बोलतो सगळ्यांना. हा आणि त्याची बोलतो दादा कोण आहे? काय झालं? प्रकरण घडले. पाच न करता माणूस म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन आरोपीला त्यासाठी चालू आहे. एवढ्या लांबून कसं आहे? 100. हो हो त्याला फाशीसाठी आपण हा ती बिचारी एकदम निरागस, काही वय नाही आणि चेहरा एकदम करुण आहे तिच्या चेहऱ्यावरती. एवढं गोळी मारली म्हणजे अवघड आहे. टेन्शन घेऊ नका. हा